तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आता सकाळचे जवळपास 7-7:30 वाजलेत. सोयाबीनचं गुत्तं घेतलं आहे 6 बॅगचं. गाव करलाचं आहे, गावाच्या शेजारी. आता आम्ही गडी पुढं आलो. तर एक बॅग ही आमच्या इकडे जवळपास 4,500 रुपयानं आहे. तर तुमच्या इकडे किती नाही काय नाही कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही गडी आलो, बाया पाठीमागं आहेत. तर इथं हो काही पट्टी आहे, 10 पट्ट्या होत्या, 9 काढून टाकल्यात आणि ही 10वी राहिली आहे. आता पोरांनी सकाळी पाती धरल्यात. ही लास्टची पट्टी राहिली आहे. पुढून दिवस निघाल्यामुळे जरा सूर्य चमकायला लागलाय. अजून आमची अर्धी गँग यायची राहिली आहे. तर हे सोयाबीन आहे, बघू शकता. सगळं तण कुरडू बिरडू सगळंच आहे ह्याच्यामध्ये. पुढे तर भयानक तण दिसायला लागले. तर पोरं लागलेत आणि हे गाव आणि गावाच्या शेजारी सोयाबीन. तर आता काही मंडळी आमची यायली आहे. जर कोणी शाळेतलं पोरं बिरा व्हिडिओ बघत असतील तर शाळा शिका, सोयाबीन काढा येऊ नका. तर आता सुरुवात झाली आहे सोयाबीन काढायला. मीच व्हिडिओ काढीत बसलोय. जवळपास 20-22 माणूस आहे. बाया स्वयंपाक बिपाक करून घेऊन येणार आहेत. म्हणजे स्वयंपाक इथं आणायची गरज नाही गावकरला, कारण दुपार झाली की डायरेक्ट घरी जायचं. एवढीच पट्टी आहे, एवढी पट्टी काढून पुन्हा डायरेक्ट सोयाबीन गोळा करायचं. काल जशा पाती होत्या तशा सोडायच्या रे आज. बाबा तिथं पटकनाला पळायला अरे इथं कोण घेणार पाती. तुम्ही काढा मग त्या बाळूवर धरणं जाय ना कापून घ्या. आम्ही इकडं काढले तर काकऱ्यान. घ्या रे पटे. जवळपास आता अर्धा पाऊण तास झालंय. आता पात लागली आहे. सगळ्याच्या लागल्यात माझ्या आधी, माझीच राहिली होती. भयानक गरमी होईल या. वारं तर काहीच लागलं नाही आणि आईचण तर भयानक आहे. तुम्हाला दाखवतो आईचण सोयाबीनमध्ये कसं आहे काय नाही ते. तर हे बघू शकता, पूर्ण सोयाबीनमध्ये असलं आईचण आहे. बांधाच्या कडनं तर काही सोयाबीनच दिसत नाही. इथं जरा हाय मोकळं. आता आल्यात बाया पण धरल्यात खालून पाती. बाया तेव्हा उतरायला लागल्यात आता शिक. लय गरमी इथं आईचं. मित्रांनो, जेवायला सुट्टी झाली, आता घरी आलोय. गॅस संपला, यांना चालूच करायचं नाही. इकडे दे लाईटर दे इकडे. बघ चालू करतो आता. गॅस संपला तरी चालू होतं. संपला बघ आई,
हो गॅस संपलाय आणि हो गॅस चालू आहे का नाही काय फुल नसतंय व ह्याच्यावरच जास्त तापत असते गरम होत असते माहिती आहे का तुम्हाला माहिती नाही काही बी करीत जाऊ नका 800-900 रुपये कुठले घालायचे 2 पाती लावल्या दमाना आदरा पटकर आला या वचा काकू कोणाच्या होत तुम्ही नाव सांगा कोणाच्या होता नाकाला काय लावलाय गंध लावलाय गंध आहेत का टिकली आहेत काढा बरं बघू द्या बघू तर द्या शाळा सुट्टी आहे आज सुट्टी आहे शाळा सुट्टी आहे बाईचा एक पाय दुखालाय म्हण बाईचा पाय दुखालाय व बाईचा पाय दुखालाय म्हणलं शाळा सुट्टी आहे चला करा फराळ दादा कुठे गेली काय खेळलास खेळ बरं डोंगराची भावली चटकून सावली बीबी एकच काढ गेले जाताना काता डोंगर पाता होते गुडूप बाबा झालं आंबा हा आंबा हा कोण आहे राजाची लेक काय करते आंबे तोडते आम्हाला काय नाही नाव देत नाव पुत्राचे आंबे काय झालं झालं मला माझे चावल कोण आहे राजाची लेक काय करते चिचा तोडती मला काय आहे कधी येत नाव उतरा आंब्याची झाकली मला उतरा आमच्या चिच्या खाली पडतात माग तर आता जवळपास 10:30 वाजलेत सगळे जेवण बिवणं करून आलेत आणि आता पाती धरल्यात झालं इकडं थोडं राहिलंय बांध आहे दिसायला झालं आता हे एवढं झालं का मग लगेच गोळा करायचंय ट्रॅक्टरमध्ये म्हणजे आज पूर्ण दिवस जाणार आहे आपला काल जवळपास 9 पाट्या काढल्यात आणि ही 10वी होती आता हे ट्रॅक्टरमध्ये गोळा करून पार गावातच ढीग घालायचा ह्याचा गावात म्हणजे गावात घरी त्यांच्या कोंड नाही तिकडं नेऊन वळी रचायची आहे तर आता पाती लागल्यात जरा जास्त तण असल्यामुळे सोयाबीन व्यवस्थित काढता येई नाही आणि हे शूटर माझी पाता इथे हां इकडे बघून तोंडात हां राईट उचला
बघा पोरं